मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले। हैदराबाद गॅजेटचा मराठा समाजाला काहीच फायदा नाही असा दावा माणिक शिंदे यांनी केलाय। तसेच मराठा आंदोलकांवरील 13,000 गुन्हे मागे घेऊन शाश्वत आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून लवाड बोलतंय। आम्ही बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, नवी मुंबईला गेलो, मुंबईला गेलो, प्रत्येक ठिकाणी सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। त्यामध्ये विखे पाटील असतील, लाडा असतील, आपले चतुर मुख्यमंत्री फडणवीस असतील, या सर्वांनी फक्त मराठा समाजाला गाजर देण्याचं काम केलेलं आहे, परंतु मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही। सध्या त्यांचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या सर्व मराठ्याला आम्ही ओबीसी देऊ, कुणबी देऊ, परंतु ज्यावेळेस मी अधिकाऱ्याकडे गेलो त्यावेळेस अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत तुमची नोंद मिळणार नाही, जोपर्यंत तुमची वंशावळी गॅजेटमध्ये मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळणार नाही। मला असं म्हणायचंय की गॅजेटमध्ये फक्त 2-4% लोकांच्याच नोंदी आहेत, बाकी 95% मराठा समाजाने जायचं कुठं? आज 95% मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे, हे विखे पाटलांनी लक्षात घेतलं पाहिजे, हे लाडने लक्षात टिकलं पाहिजे। मागच्या वेळेस लाड तोरा बोलायचे, मी मराठा समाजासाठी माती खातो, माती खाण्यासाठी मी इथं आलो, परंतु मला इथं असं वाटतंय की लाड हे माती खाण्यासाठी नाही, मराठा समाजाच्या ताटात माती घालण्यासाठी आले होते असं वाटतंय। कारण हैदराबाद गॅजेट ही गाजराची पुंगी आहे। या हैदराबाद गॅजेटचा मराठा समाजाला काही उपयोग नाही मित्रांनो। आणि महाराष्ट्राच्या तमाम बुद्धिजीवी त्यांनी पण मला सांगितलं की हैदराबाद गॅजेटचा तुमचं कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी काडीचा उपयोग होणार नाही। तर म्हणून या ठिकाणी आम्ही दासे पाटलांच्या नेतृत्वात आम्ही उपोषण या ठिकाणी बसलोय की आम्हाला शाश्वत आरक्षण पाहिजे। आणि ज्या 95% लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही त्यांचं काय करायचं? त्यांना समुद्रात बुडवणार आहेत का? फक्त मतासाठी मराठ्याचा वापर करणार आहे? या 95% मराठ्याला समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। सह विविध मागण्यांसाठी दाते पाटील सरांनी 3रा दिवस आहे उपोषणाचा। बाकीच्या मागण्यांबाबतीत आपण झालेत, पण मराठा समाजाच्या ज्या 2013-14 पासून एससीबीसीचं आरक्षण लागलं, त्या विद्यार्थ्यांच्या उमेदवारांच्या ज्या विविध शासकीय पदावर नियुक्त्या झाल्या होत्या, परंतु त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही। आमची मागणी आहे की त्यांना त्या तारखेपासून नियुक्त्या देण्यात याव्या। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला आतापर्यंत आर्थिक मोबदला मिळाला नाही। त्याच पद्धतीने त्यांच्या कुटुंबाला शासकीय नोकरी मिळाली नाही। अनेकदा जीआर निघाले, अनेकदा आश्वासनं झाले, परंतु ठोस अशी भूमिका शासनाने घेतली नाही। 1 महिन्याच्या आत त्या लोकांना मोबदला कुटुंबाला आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे। बलिदान दिलेल्या कुटुंबातील स्मरणार्थ काळगाव येथे काकासाहेब शिंदेच्या स्मारकाजवळ 1 एकर जागा शासनाने देणार होते। 5 कोटी रुपयाचा निधी कबूल केला होता, परंतु 3 मुख्यमंत्री बदलले, आतापर्यंत ती कारवाई झालेली नाही। आमचं म्हणणं आहे की 1 महिन्याच्या आत ती जमीन हस्तांतरित करून 5 कोटी रुपयाचा निधी देण्यात यावा। याचबरोबर सारथी संस्थेला 5,000 कोटी रुपयाचा निधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त फायनान्स बँक म्हणून डिक्लेरेशन करण्यात यावं आणि व्याज परताव्याची लिमिटेशन जी आहे ती 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्ष करण्यात यावी। वैयक्तिक 10 लाख रुपयाची कर्ज योजना आहे तिला 20 लाख करण्यात यावं। सामूहिक जी कर्ज योजना 50 लाख आहे तिला 1 कोटी रुपये करण्यात यावं। याचबरोबर आमचे जे विद्यार्थी आहेत यांना ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती मिळत नाहीत, जीआर निघालेत, परंतु त्याची कारवाई होत नाहीत। आमचं म्हणणं आहे की ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या ज्या शैक्षणिक सवलती लागू आहे, वसतिगृह असेल, शैक्षणिक भत्ता असेल, स्कॉलरशिप असेल, या सर्व एससीबीसी धारक विद्यार्थ्यांना लागू करण्यात यावा। त्याचबरोबर या आंदोलनामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये ज्या ज्या आंदोलकांवर 13,000 आंदोलकांवर गुन्हे महाराष्ट्र सरकारने दाखल केले आहेत, ते सर्व गुन्हे मागं घेतो म्हणून 4 मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत सांगितलं, परंतु जीआर निघाले, 2दा जीआर निघाले, कारवाई होत नाहीत। पुढच्या 15 दिवसामध्ये जर का ती कारवाई झाली तरच हे आंदोलन थांबेल, अन्यथा या आंदोलनाला लोकशाही मार्गाने ताकदीचं तीव्र स्वरूप आम्ही देणार आहोत।